स्ट्रॉबेरी हे आजही श्रीमंत लोकांचं फळ म्हणून ओळखलं जातं. परंतु या स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेऊन जेव्हा एखादा सामान्य शेतकरी लाखो रुपयांचा नफा कमवतो, तेव्हा मात्र याकडे गरीब शेतकऱ्यांना श्रीमंत करणारे पीक म्हणून पाहिलं जातं. शेतकरी मित्रांनो, आजची यशोगाथा ही अशीच उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात राहणारे सत्येंद्र वर्मा यांची आहे. सत्येंद्र वर्मा हे स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ओळखले जाणारे आपल्या भागातील पहिले शेतकरी असून पारंपरिक शेतीत फारसा नफा मिळत नसल्याने त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने शेती करताना उत्पादन निघत होतं, परंतु त्यातून समाधानकारक पैसे मिळत नव्हते. एकदा हिमाचल प्रदेशला फिरायला गेले असताना त्यांनी तिथे स्ट्रॉबेरीची शेती पाहिली आणि आपल्याही शेतात हे पीक घेतलं तर काहीतरी वेगळं करता येईल असा विचार त्यांच्या मनात आला. सत्येंद्रजींनी सुरुवात केली ती केवळ 2000 स्ट्रॉबेरीच्या रोपापासून. सुरुवातीला त्यांच्या भागात स्ट्रॉबेरीसाठी बाजार नव्हता, त्यामुळे त्यांनी थेट लखनौमधील ज्यूस विक्रेत्यांना ही फळं विकून उत्पन्न मिळवलं. त्यानंतर त्यांनी या पिकाचा सखोल अभ्यास करायचं ठरवलं. यासाठीच महाबळेश्वर येथील भिलार गावाला त्यांनी भेट दिली आणि तिथे स्ट्रॉबेरी लागवडीची संपूर्ण सायंटिफिक माहिती मिळवली. हे ज्ञान घेऊन ते परत आले आणि आपल्या शेतीत आधुनिक पद्धतीने स्ट्रॉबेरीची लागवड सुरू केली. आज सत्येंद्र वर्मा यांची 5 एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची शेती असून त्यांच्या शेतात घेतलेली स्ट्रॉबेरी सरासरी 150 ते 200 रुपये प्रति किलो दराने विकली जाते. या शेतीतून त्यांना वर्षाला 20 लाख रुपयांपेक्षा जास्त निव्वळ नफा मिळतोय. ही कमाई फक्त आर्थिक स्थैर्य देणारी नाही, तर त्यांच्या भागातील इतर शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणा ठरते. सत्येंद्रजींनी केवळ स्वतःपुरते हे यश मर्यादित ठेवलं नसून त्यांनी इतर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासही सुरुवात केली आहे. आज त्यांच्या शेतात सुमारे 40 मजुरांना रोजगार मिळतोय आणि त्यातही बहुतांश महिला कामगार आहेत. या महिलांना स्थानिक स्तरावर रोजगार मिळाल्यामुळे त्यांचंही आर्थिक जीवन बदललं असल्याचं ते अभिमानाने सांगतात. आज सत्येंद्र वर्मा यांची ओळख एक यशस्वी, प्रयोगशील आणि दूरदृष्टी असलेला शेतकरी म्हणून केली जाते. पारंपरिक शेतीतून बाहेर पडत त्यांनी एका नव्या पिकाची संधी ओळखली, अभ्यास केला, प्रयोग केला आणि आज त्या प्रयोगाचा मोठा यशस्वी अनुभव घेत असून त्यांची यशोगाथा म्हणजेच जिद्द, कल्पकता आणि मेहनतीचं जिवंत उदाहरण असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही यशोगाथा कशी वाटली हे कमेंट करून कळवा. त्यासोबतच अशाच प्रकारच्या यशोगाथा पाहण्यासाठी कृषी मंत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा.